नीलम गोऱ्हे आता स्वारगेट बस स्थानकावर दाखल झालेत। शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता। नीलम गोऱ्हेंनी आता घटनेची दखल घेतली। पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाला आणि या घटनेनंतर खरं तर विरोधकांकडून टीका केली जाते आणि या सगळ्यामध्ये आता नीलम गोऱ्हे स्वारगेट बस स्थानकावर दाखल झाल्यात। नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल घेण्यात आली। पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, नीलम गोऱ्हे आता स्वारगेट बस स्थानकावर दाखल झाल्यात, त्यांनी नेमकी काय माहिती घेतली, काही प्रतिक्रिया दिली आहे का? नक्कीच खरं या ठिकाणी आता नीलम गोऱ्हेचा आहे सुरुवातीला घटनास्थळावर असलेली जी बस आहे त्या बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार झाला, त्या बसची त्यांनी पाहणी केली। त्यानंतर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कक्ष आहे, स्वारगेट बस स्थानकामध्ये सीसीटीव्हीचा कक्ष आहे, त्या कक्षेमध्ये बसून ते सीसीटीव्ही पाहत आहेत। त्याचबरोबर पुणे पोलीस आणि एसटीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत। नेमका ही घटना कशी नसते त्याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जात आहे। या परिसरामध्ये या ठिकाणी आता पुणे पोलिसांचे सगळे वरिष्ठ अधिकारी आणि कधी राजकीय नेते सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे। मात्र आता या ठिकाणी नीलम गोऱ्हे जे आहेत त्या स्वारगेट स्थानकाचे प्रमुख जे आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करत आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी सुरक्षा का नव्हती याचाही त्यांनी या ठिकाणी पहिला सवाल उपस्थित केलेला आहे। काही अधिकारी जे आहेत स्वारगेट बस स्थानकाचे त्यांच्याकडून त्यांची विचारपूस केली जात आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हे संपूर्ण अधिकारी आणि पोलीस मंत्र्यांकडून संपूर्ण माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी बोलतील। पण आताची महत्वाचा बातमी म्हणजे नीलम गोऱ्हे ज्या आहेत त्या सीसीटीव्ही कक्षेत बसून संपूर्ण घटनेचं टायमिंग हे पाहत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाहीमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला। दरम्यान या ठिकाणी आता नीलम गोऱ्हे दाखल झाल्यात आणि तिथल्या प्रशासनाकडून सध्या त्या माहिती घेतात। चल इथं लावून ठेवा ते येऊन